नमस्कार मित्रांनो. माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा काल दुपारी जेवण केलं असाल, मस्त दुपारची गुंगी आली असेल आणि तेव्हाच तुमच्या कानावरती एक अतिशय दुःखद बातमी आली असेल. ती म्हणजे गुजरातच्या अहमदाबादमधून दुपारी 1:40 एअर इंडियाचं 171 जे बोईंग 787 वरती ऑपरेट करतं, हे विमान 1:40 टेक ऑफ घेताच 40 सेकंदामध्ये हे विमान जवळच्याच एका बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती क्रॅश होतं आणि या दुर्घटनेमध्ये विमानामध्ये एकूण 242 प्रवासी असतात. त्यातील 241 प्रवासी आपला प्राण गमावतात. ही घटना कानावरती आली, व्हिडिओज बघितल्या, फोटोज बघितले. प्रवाशांची अतिशय विचित्र अवस्था त्या आगीमध्ये झाले आणि जेव्हा ते फोटोज ते व्हिडिओ बघितले, तेव्हा मनाने आणि डोक्याने एकच एकच विचार केला की कधी कुणाच्या आयुष्याला घोडा लागेल सांगू शकत नाही. कधी कुणाचा फायनल कॉल येईल सांगू शकत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये जे काय चाललंय, तुमचं ईएमआयचं टेन्शन, होम लोनचं टेन्शन, गाडीचं टेन्शन, गर्लफ्रेंडचं टेन्शन, गर्लफ्रेंडला फिरवायला पैसे नाहीयेत, घरामध्ये भांडणं, जिमला पैसे नाहीयेत, कॉलेजला पैसे नाहीयेत, जे काही टेन्शन असेल ते खड्ड्यात घाला. कारण तुमचं आयुष्य खूप छोटं आहे. कारण जर 2025 मध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही फिरायला जाता, पेहलगाम मध्ये तुमच्यावर आतंकवादी हल्ला होतो. 18 वर्षांनी आरसीबी फायनल जिंकते. आरसीबीचे प्रशंसक विराट कोहलीला बघायला जातात, चेंगराचेंगरीमध्ये 11 जण मारतात. आता अहमदाबादमध्ये कित्येक लोक पहिल्यांदा विमानामध्ये बसली होती. कित्येक लोक आपली स्वप्ने घेऊन अहमदाबादवरून लंडनला चालली होती आणि ज्या विमानामध्ये ते बसले होते, AI-171 बोईंग 787, या विमानाचा अतिशय उत्कृष्ट असा रेकॉर्ड होता. 2013 पासून जेव्हापासून हे विमान सर्व्हिसमध्ये आलं होतं, एकदा सुद्धा त्याची क्रॅश झाली नव्हती. आता ते विमान 2 इंजिन अचानक फेल झाले आणि त्या इंजिन फेल झाल्यामुळे ते विमान पडलं आणि 241 लोकांचा मृत्यू झाला. या विमानामध्ये 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश सिटीजन, 7 पोर्तुगीज प्रवासी आणि जे विमानामध्ये काम करतात पायलट, को पायलट आणि जे हाऊसकीपिंग वाले असतात, अशा सर्वांचा मृत्यू झाला. फक्त एकच प्रवासी वाचला, एक विश्वकर्मा रमेश नावाचा ब्रिटिश प्रवासी. सांगण्याचा उद्देश एवढंच मित्रांनो, हसतं खेळतं आयुष्य आहे. कधी तुम्हाला तुम्हाला वरना कॉल येईल, यमराज कधी तुम्हाला तुमच्या आठवण काढेल, कधी तुम्हाला बोलेल की मित्रा तुझा टाइम संपला, आता वरती आहे. त्यामुळे जे भेटलंय, जे पुढ्यामध्ये आहे ते अनुभवा, जे आहे त्यामध्ये खुश राहा. आईसोबत, वडिलांसोबत, गर्लफ्रेंड सोबत, बायकोसोबत, पोरांसोबत पैशा पाण्यावरून, ईएमआय वरून भांडणं करणं सोडून द्या. कारण हे तुम्ही जे झडफड करताय ना, हे इथंच राहणार आहे. आणि जेव्हा तुम्ही मरणार ना, तुम्ही खाली हात नागडं उघडं वरती जाणार आहात. आणि हा जो प्लेन क्रॅश झालाय हे बघून तर मला असं वाटतंय की हे आयुष्य काय होईल सांगू शकत नाही. आता या घटनेबद्दल जर विचार केला तर जे पायलट एअर इंडियाचं 171 विमान चालवत होतं, दोन्ही पायलट अतिशय अनुभवी पायलट. एकाला 8,200 तासांचा विमान उडवण्याचा अनुभव, तर दुसऱ्या को पायलटला 1100 तासांचा विमान उडवण्याचा अनुभव. पूर्ण विमान अतिशय सेफ वाटत होतं. विमानामध्ये फ्यूल भरलं होतं, विमान सेफ सुद्धा होतं. आणि अचानक विमान टेक ऑफ घेतलं आणि जाऊन 40 सेकंदामध्ये कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन पडलं. काय करू शकतो असा काळाचा घात आल्यावरती काय करणार आपण? त्यामुळे विश्वचरणी हीच प्रार्थना करतो, देवाला हीच प्रार्थना करतो की जे कोणी ह्या विमानामध्ये ज्यांनी आपले नातेवाईकांना गमावलंय, पोराला, पोरीला, बायकोला गमावलंय, त्याच्या आत्म्याला देव शांती दो. आणि एकच खंत मनामध्ये होती की ज्या ठिकाणी हे विमान क्रॅश झालं, ते विमान जाऊन हॉस्टेलवरती पडलं, तर सरकारने याच्या पुढे खात्री केली पाहिजे की रनवे पासून, विमानतळापासून मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, हॉस्टेल, वस्ती, हे सर्व विमानतळाच्या जवळ जे आहे तिथून काढून टाका.
आणि विमानतळाच्या आसपासचा जो काही परिसर आहे हा खाली करा. कारण जेव्हा विमान क्रॅश होतं, विमानातले पॅसेंजर तर मरतातच मरतात, पण जे विमानतळाच्या आसपास, रनवेच्या आसपास जे वस्ती आहे, जे कॉलेज आहे, जर विमान त्या वस्तीवरती, त्या कॉलेजवरती पडलं तर अजून दुष्काळात 13वा महिना होणार आणि अजून मृतांची संख्या वाढणार. आणि या घटनेमध्ये सुद्धा असंच झालं. ते विमान हॉस्टेलवरती पडलं. हॉस्टेलमधील 50 ते 70 विद्यार्थ्यांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे या गोष्टी भविष्यामध्ये सरकारने याची खात्री केली पाहिजे, चुकीतून शिकलं पाहिजे, नाही तर अशा चुका परत परत होणार. आता बातम्या येत आहेत की बोईंगच्या सर्व विमानांची उड्डाणे बंद केली आहेत. नंतर इंडियन आर्मीचे काही हेलिकॉप्टरला तात्काळ इमर्जन्सी पठाणकोटमध्ये लँडिंग करायला लावली आहे. अशा अनेक अनेक बातम्या येत आहेत. पण आता कोण काय फेक न्यूज काढेल सांगू शकत नाही. पण आयुष्यावरती बोलायचं झालं तर आज तुम्ही झोपताय, सकाळी उठणार की नाही देव जाणो. त्यामुळे एवढं सांगेल, आयुष्य जगा, हसून खेळून जगा. कारण जे प्रवासी ज्या विमानामध्ये बसले होते ते सुद्धा हसत खेळतच त्या विमानामध्ये बसले होते. काही शिक्षणासाठी लंडनला चालले होते, काही सेटल होण्यासाठी लंडनला चालले होते, तर काही फिरण्यासाठी, तर काही आपल्या आईला भेटण्यासाठी, तर काही लंडनवरून गुजरातला भारतामध्ये आले होते आपल्या आई वडिलांचा बर्थडे साजरा करण्यासाठी. विमानामध्ये बसले, सर्वांनी आपला जीव गमावला. त्यामुळे जे आहे त्या सुखी राहा. आणि परत एकदा जे जे कोणी या घटनेमध्ये, या दुर्घटनेमध्ये ज्यांनी आपलं प्राण गमावलंय त्यांच्या आत्म्याला देव शांती दो, हीच प्रार्थना करतो मित्रांनो. आणि व्हिडिओ इथेच संपवतो. जय महाराष्ट्र.